नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती। मी आलेलो आहे बदलापूरमधली सगळ्यात क्लास प्रॉपर्टी मी तुम्हाला दाखवायला। बदलापूरमध्ये आपण बरेच फार्म हाऊस रिसॉर्ट्स बघितलेत, पण मी म्हणेन त्यामधली ही माझी टॉप फेवरेट असेल जितके पण मी आतापर्यंत केले आहेत। मागे माझ्या बघते तुम्ही खूप भला मोठा स्विमिंग पूल आहेच, आणि ह्याच्या पण मागे आहे ती म्हणजे नदी। तर मग इथे रिव्हर टच प्रॉपर्टी ही आहे। तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर गुगल मॅपची लिंक आणि त्यासोबतच कॉन्टॅक्ट नंबर हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। तर मग डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा, तुम्हाला बाकीचे डिटेल्स भेटून जातील। बदलापूर स्टेशन पासून ही प्रॉपर्टी अवघ्या 13 ते 14 किलोमीटर अंतरावरती आहे। बार्बी डॅमचा जो रस्ता आहे ना, तिकडूनच आम्ही लोक आलो आणि तिथून एक लेफ्ट घ्यायचं जिथे रेसुलाचे असे बोर्ड्स लावलेले आहेत, म्हणजे तुम्ही रस्ता नाही चुकणार। हे एक त्यांनी छान केलंय। प्रॉपर्टीवरती आल्यानंतर तुम्हाला दिसेल असा काहीसा सुंदर व्ह्यू। तर इथे लॉन एरिया आहे, इथे तुम्ही काही बॅडमिंटन वगैरे खेळू शकता। अगदी तुम्हाला असं गावचं अंगण कसं असतं, म्हणजे गावी आपण राहतो गावचं अंगण असं खूप स्पेस जागा असते, अगदी तशी फिलिंग येईल। आणि नदीच्या बाजूलाच एकदम, त्याच्यामुळे तर भाई अफलातून मजा येणार आहे। बदक आहे, त्याच्यानंतर कोंबड्या आहेत। तर मग असं लिटरली भाई मला तसं वाटतं की मी माझ्या गावी कुठेतरी एकदम अशा निवांत ठिकाणी आलोय। तुम्हाला आतला एरिया सगळा दाखवेन, पण बाहेर काय काय गोष्टी आहेत त्या दाखवतो। मस्त अशी झाडं वगैरे केलेली आहेत, ह्या बाजूला पूर्ण अशी लाईन मध्ये झाडं आहेत, दोन असे हे सेट केलेले आहेत। सो तुम्ही तुमचे ड्रिंक्स वगैरे काय असेल तर पूल साईडला एन्जॉय करू शकता। आणि ह्या साईडला आपला भला मोठा स्विमिंग पूल। स्विमिंग पूल केवढा मोठा आहे, पहिलं माझी इच्छा नव्हती पूलमध्ये जायची, पण आता पूल एवढा मोठा पूल बघून भाई साहब मी तर पूलमध्ये जाणार आहे। अरे बघा इथे पूल आहे, इथे प्रॉपर्टी आहे, आणि ह्या बाजूला आहे एकदम बाजूलाच नदी। इथे स्पेशली मला सांगायचं इथे तुम्ही आहे ना कायाकिंगचा सुद्धा एक्सपिरियन्स घेऊ शकता। आता वेळ आहे तुम्हाला विलाची टूर करून द्यायची। विलामध्ये आतमध्ये आपण इथे एंटर केलं ना की इथे बघा ऐस पैस जागा आहे। इव्हन इथेही तुम्ही मित्रांसोबत वगैरे मस्त मैफिल जमवू शकता। इथे खॉट दिलेली आहे सेटिंगसाठी, हे आहे। पण आता आपण जाऊया विलाच्या आतमध्ये। इथे फ्रीज दिलेले आहेत, हे बघा दोन दोन आहेत, आणि ते आता सिटिंगसाठी असं काहीतरी सोफा दिलेला आहे। आपल्यासोबत आहे रोहित, मयूर आणि अजून दोन पब्लिक आहे, ती पण येते मागून। आणि इथून सुद्धा वरती जायला एरिया आहे, तो तुम्हाला दाखवतो। पण आता इथे आहे रूम नंबर 1। प्रत्येक रूमला ना समस्त फुलांची नावं दिलेली आहेत, हे बघा ऑर्चिड। आणि ही कोझी कम्फर्टेबल असा बेड आहे, मस्त आहे। टीपॉय दिलेला आहे। प्रत्येक रूम हा AC आहे, हे बघा प्रत्येक रूममध्ये AC दिलेली आहे। इव्हन TV दिलेली आहे। ह्या बाजूला आहे मिरर, आणि प्रत्येक रूममध्ये माझ्या मते आहे ना हे बघा असं तुम्हाला स्टँड दिलेला आहे कपडे वगैरे सुकवण्यासाठी। हर गोष्टीचं पद्धतशीर नियोजन इथे केलेलं आहे। तर क्लीन वॉशरूम्स आहेत प्रत्येक रूमला अटॅच्ड, हे बघा। आपण रूम नंबर 1 पाहिली, आता इथे आहे रूम नंबर 2। ह्या रूमचं नाव आहे प्रीमरोज, आणि ह्या रूममध्ये सुद्धा पाहू शकता सेम ॲम्युनिटीज आपल्याला पाहायला भेटतील। AC, TV, मिरर, हे कपडे सुकवण्यासाठी स्टँड, कोझी कम्फर्टेबल असा बेड, टीपॉय दिलेला आहे, आणि क्लीन अँड नीट वॉशरूम्स आहेत इथे, हे बघा। टोटल हा जो विला आहे तो 4 BHK, 2 रूम्स ह्या साईडला आहेत आणि 2 रूम्स ह्या दरवाजाच्या पलीकडे आहेत। हे जे 2 रूम्स आहेत, हा दोनही रूम्स नाही ना मित्रांनो रिव्हरचा व्ह्यू आहे। तर ही आहे एक रूम, बघा मस्त रूम आहेत, सेम ॲम्युनिटीज आहेत, मी काही असं रिपीट नाही करत। तर हे बघा TV पण आहे आणि सोबतच वॉशरूम आहे। ह्या 2 रूम्स ना हे बघा रिव्हरचा समोरच असा फ्रंट व्ह्यू आहे। त्यानंतर इथे डायनिंग वगैरेसाठी सेटअप केलेलं आहे, वरती मस्त शेड दिलेली आहे। ह्या बाजूला साऊंड सिस्टम आहे, हे बघा स्पीकर इकडे दिलेला आहे। त्यानंतर आपली रूम नंबर 4 शेवटची रूम आपण पाहूया। कोझी कम्फर्टेबल अशी रूम आहे। तर इथे टीपॉय आहे, इथे आहे मिरर, AC TV इथे दिलेला आहे, सोबतच इथे वॉशरूम, हे बघा। बदलापूर मधली आतापर्यंत मी केलेल्या प्रॉपर्टी मधली ही टॉप, मी तिला मार्क्स देईन सिरियसली। जितली तो इस बात ने की इथून बारवीचंच माझ्यामध्ये पाणी असेल। बारवी डॅम इथून खूपच जवळ आहे। इथे सुद्धा थोडंसं असं तुम्ही फोटोज वगैरे क्लिक करू शकता, खाली जायला असा रस्ता केलेला आहे। जो लिव्हिंग रूम आहे, तर लिव्हिंग रूम मधून इथे वरती जायला स्टेअरकेस दिलेली आहे। 30-35 लोक सुद्धा इथे स्टे करू शकतात का,
का तर इथे अशी रूम दिलेली आहे. सो एक्स्ट्रा मॅट्रेसेस दिलेले आहेत. तुम्ही इथे एक्स्ट्रा मॅट्रेसेस असे बिछवून 30-35 लोकंसुद्धा टोटल इथे स्टे करू शकतात. इनडोर गेम्समध्ये ते कॅरम वगैरे दिलेलं आहे. दुपारचं जेवण तयार आहे आणि जेवणामध्ये काय आईला डाळ, व्हेजिटेरियन खुश, डाळ बघून खुश होतो. त्याच्यानंतर दाखव जरा. हां चिकन आहे नाईस. ह्यामध्ये भात असेल, भात आहे, पापड आहे आणि याच्यात भाकरी वगैरे असावी. येस भाकरी आणि चपाती दोन्ही ऑप्शन्स आहेत आणि इकडे मस्त सॅलड आहे. हो भाजी व्हेज साठी. हां आणि यामध्ये माझ्याकडे ते एकच व्हेजिटेरियन आहे बिचारा, त्याच्यामुळे माझ्याकडे ऑप्शन बघा काय माझ्याकडे असं काय करतो. ती टेस्ट नाही, ते सॅटिस्फॅक्शन नाही, ती मजा नाही. ठीक आहे पण मजा येते खाऊन बघ. कधी खातो पूर्ण एक दिवस ना तू खाऊन बघ. हफ्त्यातून नॉनव्हेज मध्ये सगळं काय ऑप्शन आहे. चिकन सोडलं तर हे बघ चिकन आहे, बाकी काय वेदर आहे एकदम छान आणि इथे मस्त सावली पडली आहे. इथे बघा डक्स आहेत ना इकडचे, ते गेले तिथे पाण्यामध्ये. आपला मयूर आता रेडी झालाय कायाकिंग करायला आणि इथे आपला तयार आहे ड्रोन. तर मग एकदम परफेक्ट माहोल आहे आणि अशा टाइमला आपण आता ड्रोन फ्लाय करूया. अरे 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 मूड खराब केला. रोहित पहिल्यांदा बसतोय त्यामुळे तुम्ही समजू शकता बोट वाकडी केली. रोहितचं वजन इतकं झाले की बोट वाकडी झाली आमची. इकडे मध्ये अरे बोटीच्या मध्ये पाय ठेव. वाव काय बसलाय, आपण जेवायला बसला. वाव काय बसलाय. ए पलटव पलटव. गेला गेला. हे नको हे नको नको. हे पलट 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 मयूर पलट. जबरदस्त मजा केली आहे आणि कायाकिंग केलं. त्याच्यानंतर मग स्विमिंग पूलमध्ये सुद्धा धमाल केली. कायाकिंगचा माझ्या मते सगळ्यांचा पहिलाच एक्सपिरियन्स होता. काय बोलतो सीड? खूप मजा आली. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स. कसा होता एक्सपिरियन्स? मस्त मजा आली. फक्त बुडवलं तेवढ्यात मजा नाही आली. हा ना. आता आपले आलेत इव्हिनिंग स्नॅक्स आणि इव्हिनिंग स्नॅक्स मध्ये आहे मिरची, बटाटा आणि कांद्याची भजी. एका डावात गेली पाहिजे. असं काय नाही का गेली पाहिजे? तू पुकी बॉय आहेस काय? मस्त इकडे थंडी पडली आहे. बांबुर्डीचा जो पाला असतो तो तुम्हाला जागोजागी ह्या सीझन मध्ये पाहायला भेटतो. आणि बांबुर्डी बोलल्यावर बऱ्याच लोकांना आठवलं असेल ते म्हणजे पोपटी. तर मग तुम्हाला पोपटी सुद्धा खायची असेल ना इकडे, तर मग त्याचं सुद्धा नियोजन इकडे करण्यात आलेलं आहे. तर आपली तयारी इकडे चालू आहे पोपटीची. थंड अशा वातावरणात मस्त पोपटी तयार होत होती आणि त्याच्या बाजूला बसून आम्ही बॉन्डफायरची सुद्धा मजा घेतली. सोबतच इथे एक्स्ट्रा पे करून ते बार्बिक्यू सुद्धा प्रिपेअर करून देतात आणि तुम्हाला काही स्टार्टर्स सुद्धा पाहिजे असतील तर त्यांचा स्टाफ तेही तुम्हाला अरेंज करून देतो. भरपूर काय काय इथे आम्ही ट्राय केले आणि त्यासोबतच रात्रीचा डिनरचा मेन्यू सुद्धा होता ना, तो सुद्धा अगदी दुपारच्या मेन्यू प्रमाणे सेम होता. आता इकडचं तुम्ही नाईट एम्बियन्स चेक करा. आता थंडी इतकी मस्त आहे की तुम्हाला हे बघा स्विमिंग पूल वरतून असं थोडंसं धुकं वगैरे पास होताना दिसत असेल. हे बघा. तर आता कॅमेरा आय डोंट नो कॅप्चर करतोय की नाही, पण आम्हाला ते डोळ्याने दिसत होतं. गुड मॉर्निंग मित्रांनो. ड्रोन शॉट वगैरे सकाळी मी घेतले होते. तर सकाळी उठल्यानंतर असं आहे ना, समोरच इथे सनराईज वगैरे पाहायला भेटलं आणि त्याच्यानंतर ह्या बाजूला नदीवरती तर लिटरली असं धुकं वगैरे चालत होतं, पूर्ण फिरत होतं. ब्रेकफास्ट आता लागलेला आहे. नाश्त्यामध्ये इथे आहे बुर्जी आणि इथे आहे पोहे, कांदे पोहे. पाव पण आहे, पण आता पाव तर मी तर नाही खात आहे, पण हे दोन ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. तुम्हाला विला जर बुक करायचं मग त्याचे पॅकेज मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर इथे जो स्टार्टिंग पॅकेज आहे तुम्ही थंबनेलला पाहिलं असेल ते आहे 1200 रुपीज पर पर्सन. 1200 रुपये पर पर्सनमध्ये तुम्ही डे पॅकेज घेऊ शकता. तर डे पॅकेज म्हणजे काय, तर तुमचं मॉर्निंगला चेक इन असेल आणि सेम डेला तुमचं इव्हिनिंगला चेकआउट असणार आहे. त्यामध्ये तुमचं काय असणार आहे, ब्रेकफास्ट आणि त्याच्यानंतर मग लंच आणि इव्हिनिंगला टी.
हे तुमचं इन्क्लुडेड असणार आहे पॅकेजमध्ये. आणि हा जो पॅकेज आहे तो फक्त वीकडेजसाठी आहे, विकेंडसाठी नाही आहे. मंडे टू फ्रायडेमध्ये जर इकडे ओव्हरनाईट स्टे करायचा आहे 23 आवर्ससाठी जर तुम्हाला बुकिंग करायची आहे तर मग तुमचा जो पॅकेज असणार आहे तो आहे 2000 रुपीज पर पर्सन इन्क्लुडिंग फूड. आणि त्यामध्ये कायाकिंग वगैरे सुद्धा इन्क्लुडेड आहे. त्याच्यानंतर इकडे जो पॅकेज आहे तो आहे विकेंडचा, म्हणजे सॅटर्डे आणि संडेला. तर त्याचा पॅकेज आहे 2500 रुपीज पर पर्सन इन्क्लुडिंग फूड. आणि ह्यामध्ये सुद्धा ऍक्टिव्हिटीज वगैरे सगळं काही इन्क्लुडेड असणार आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, जाऊन चेक करा, तुम्हाला तिथे सर्व डिटेल्स भेटून जातील. तर मित्रांनो, आता व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.